यूट्यूबवर व्हिडिओ लाईक केले तर मला असं कार्यक्रम करायची गरज लागणार नाही, या व्हिडिओचंच मला पैसे येतील, मग त्याच्यातून यांचं मी भागवू शकतो. मित्रांनो, आज मी चाललोय पाटण तालुक्यातील नवा रस्ता इथे, जिथे एक आजी एकटीच राहते. पण त्याच वाटेवर मला दिसला हा डोंगरी महोत्सव. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनातून हा डोंगरी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय. लोकांचा एवढा प्रतिसाद मिळाला की हा कार्यक्रम वाढवण्यात आला. गावाकडच्या अनेक लोकांसाठी हा अनुभव अगदी पहिल्यांदाच आहे. नदीवर अशी वेगवान बोटिंग त्यांनी कधी पाहिलीच नव्हती. गावाकडच्या साध्या माणसांसाठी अशा गोष्टी फक्त ऐकण्यात असतात, पण आज ते स्वतः अनुभव घेत आहेत. कसला हा थरार आहे पहा मित्रांनो. पाण्याचे उडणारे फवारे आणि वेगाचा जबरदस्त थ्रिल, हा क्षण प्रत्येक जण मनसोक्त एन्जॉय करताना दिसतोय. नदीचं शांत पाणी आणि त्याच्यावर धावणाऱ्या या बोटी, एक वेगळीच ऊर्जा तिथे जाणवते, जी प्रत्येकाला पुन्हा पुन्हा इथे खेचून आणते. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची ही खास आकर्षण, जिथे मजा, थरार आणि आनंद सगळे एकत्र अनुभवायला मिळाले. आणि म्हणूनच इथे एवढे दिवस गर्दी उसळली होती. हा सगळा आनंद पाहताना मन खुश होतं, पण पुढे जाऊन एक वास्तव माझी वाट पाहत होतं. चला तर मग ते काय आहे पाहूया. का ही आजीबाई, काय नाव सांगितलं होतंस? तारुबाई तानाजी डिगे. तारुबाई तानाजी डिगे. 2-3 दिवस झाले मला कॉल आलं. आजीबाई कशासाठी कॉल केलं होतंस? अहो ते काय मोठे ना म्हणते बोलूयात. बोल बोलू तिकडे बोलू. बोल, हा. अहो कशासाठी बोल? मला 3-4 कॉल केलेस. घरात काहीच नाही. आता कुठं कमी 15 देते आणून भाकरी एक टाइम. घरात काहीच नाही, तुला तांदूळ गहू काहीच नाही. आता तांदूळ ते 2.5 महिने झालं. तेजू का नाही 2 किलो मी आणलं होतं. आणि तुम्हाला सांगते मग काय आणते ती राहिली. ही आता तुला माझ्याकडून ही 3री किट. 2-3 दिवस झाले इकडे येण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या कामातून माझ्या व्यापातून मला येता नाही आलं. पण आज पोचावंच म्हणलं. आजीबाई मला काल बोलले की पार माझ्या घरात काहीच नाही खायला, बाबा कधी येतोयस? 10-12 दिवस काहीच नाही. आता 15 ती येते आणि देते आहे ना. हो बरं असू दे. बघ आता तुला काय आणलं मी. बऱ्याच आजीबाईंचं, बऱ्याच निराधार लोक आहेत, त्यांचं कॉल येत असतात. त्यांना काही प्रॉब्लेम लागला, काही मदत हवी असेल तर मी ती मदत त्यांच्यापर्यंत पोचवत असतो. भले 1-2 दिवस मागं पुढं होईल, पण पोचवत असतो. आणि ही किट, ही जी किट आहे ना, ही कशातून मी म्हणजे तुम्हाला देतो माहिती आहे का? जे मी कार्यक्रम दाखवतो यूट्यूबला, म्हणजे यात्रा वगैरे. आता मी माझ्या गावची यात्रा दाखवली मित्रांनो, तर आमची कमिटी तर दिलदार आहे. आणि यावेळी पण त्यांनी 5 किट दिलेले आहेत. मग ह्या अशा मी यात्रा वगैरे दाखवतो ना यूट्यूबला, त्याच्या मला ह्या किट मिळतात. मग मी त्या माझ्या ज्या परिवारात आहेत तुझ्या माझ्यासारखी जी, त्यांना ह्या वाटत असतो. बरं आजीबाई, मदत मिळाली तुला ही किट. आता जेवण वगैरे बनवशील मस्तपैकी का जेवून जाऊ? काय बनवतेस आता? काय भात बनवते है ना. आता बऱ्याच आयटम आणलेत तुला वेगवेगळे, तू बनवू शकतेस. किट मिळाली तुला, आनंद झाला. जाऊ आता मी. अरे बाबा काहीतरी थंडा पेव, गरम होतोय तुला सांगते देते राजा माझी. असल्या उन्हात तानात नालायचं घाटात नाही. थंडा वगैरे काय नाही. अशा निराधार लोकांपर्यंत आपण पोहोचत असतो मित्रांनो. व्हिडिओ लाईक करत जावा, शेअर करत जावा. व्हिडिओ आपली मराठी माणसं लाईक करत नाहीत यार. भरपूर व्हिडिओ, मेहनत माझी भरपूर आहे. यूट्यूबवर व्हिडिओ लाईक केले तर मला असं कार्यक्रम करायची गरज लागणार नाही, या व्हिडिओचंच मला पैसे येतील, मग त्याच्यातून यांचं मी भागवू शकतो. पण ते अजून तसं होत नाही. आपल्या मराठी माणसांना ते लाईक करायचं कसं ते माहीत नाही अजून. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करत जावा. खाली जो थंब असतो तो दाबायचा, मग अल्गोरिदमला कळतं यूट्यूबच्या की बाबा हा व्हिडिओ बघण्यालायक आहे, तर मग ते यूट्यूबला पुश देतं आणि ते अनेक लोकांपर्यंत ते व्हिडिओ पाठवत असतं. पण पहिल्यांदाच आपल्या लोकांनी त्याला लाईक न केल्यामुळं आवडतात की भरपूर जण मला भेटत आहेत आणि म्हणतात खरंच दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, तुम्ही चांगलं काम करताय, पण लाईक नाहीत करत. त्यांना लाईक करणंच माहीत नाही. असं बोलण्यापेक्षा तिथं मला व्हिडिओला लाईक करत जावा. लाईक करा तरच व्हिडिओ यूट्यूब जास्त लोकांना दाखवू शकेल. ओके, धन्यवाद.